नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे अर्णव विचारतोय लावण्याला की मीटिंग तर उद्या आहे ना. तर लावण्या म्हणते हो, पण ऑलरेडी खूप डिले झाला आहे आपल्याला, म्हणून मी म्हणजे अजून डिले नको म्हणून मी कन्फर्म करून आले मीटिंग आता. तर अर्णव म्हणतो मला नाही जमणार आहे, मला बाहेर जायचं आहे. तर लावण्या विचारते एनिथिंग अर्जंट. तर अर्णव तिला सांगतो इट्स पर्सनल आहे म्हणून. तर लावण्या म्हणते बट यार दिस मीटिंग इज क्वाईट इम्पॉर्टंट, आणि आपल्याला जर मार्केट कॅप्चर करायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर डिझाईन्स फायनल करावे लागतील. तर लावण्याला अर्णव म्हणतो मला माहिती आहे, हे सगळं तू सांगायची गरज नाही आहे, ठरल्याप्रमाणे मीटिंग उद्याच होईल. अँड वन मोर थिंग, मला विचारल्याशिवाय मीटिंग जशी प्रिपोन करत जाऊ नको, ऑल राईट. तर लगेच लावण्या म्हणते पण मीटिंग जर लवकर झाली तर आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. तर अर्णव चिडून म्हणतो लावण्या हे बघ, मला माझा बिझनेस काय आहे तो कळतो, असं तो म्हणतो चिडून तिला. आणि मग लावण्य म्हणते पण यार असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असते. तर अर्णव तिला अडवतो लावण्य असं म्हणून थांबायला सांगतो आणि म्हणतो मीटिंग जर का झालं नाही तर सात्विक फॅशनचं काही नुकसान होणार नाहीये, सो चिल, पॅनिक होण्याची अजिबात गरज नाहीये, आणि मी माझं शेड्यूल अजिबात बदलणार नाहीये, ऑल राईट असं म्हणून तो सांगतो ओरडून. आता बघूया लावण्य काय करते, कारण तिला तर अर्णवला ईश्वरीकडे जाऊ द्यायचं नाहीये. बघूया पुढे काय होणार आहे ते. तर इकडे ईश्वरीची आई ईश्वरीचं कपाटावर ते सगळा पसारा ठेवला, या बॉक्समध्ये काय आहे असं म्हणून त्या बघत असतात. तर बॉक्समध्ये ना तिने काय काय वस्तू ठेवल्यात बरं का ईश्वरीने. आणि आई त्या बॉक्स उघडून असं बघत असतात. तोपर्यंत ईश्वरी येते आणि म्हणते आई हे टेस्ट करून सांग कसं झालंय, सांग ना पटकन असं म्हणून. तर आई विचारते ईश्वरी हे सगळं काय आहे, जुनं जुनं काय काय म्हणून जपून ठेवलंयस बिनकामाचं. तर ईश्वरी म्हणते एकदम आई आई हे बघ मला या सगळ्या गोष्टी हव्या का, या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या फेवरेट गोष्टी आहेत. तर आई म्हणतात कसलं काय फेवरेट, अगं सगळा कचरा आहे हा. तर ईश्वरी म्हणते कचरा नाही आहे, मला सगळं हवं आहे, हे सगळं काही फेकून नाही टाकायचं. तर आई म्हणतात सगळं जपून ठेवते पण नीट लावून ठेवते असं म्हणतो. बॉक्स उपडा करतात. तर त्या बॉक्समध्ये जे काही मणी वगैरे असतात ते सगळे असे की खाली पडतात. तर ती एकदम आई झाली ना गडबड असं म्हणते, कागद सगळे पडतात. आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात अरे देवा इशू, अगं काय हे सगळं असं म्हणून विचारतात. आणि फाटलेले कागद ठेवलेस तू, अगं हे फाटलेले कागद पण जपून ठेवणारी तूच बाई आहेस, काय एवढं या कागदांमध्ये असं म्हणून ते विचार. अजून कुठे आहे, राहिला नाही ना कागद असं म्हणून ईश्वरी शोधत असते. ते बघ तिथे आणि इकडे असं म्हणून सांगते. आई म्हणतात कशी आहेस ग तू. तर ईश्वरी ते कागद एकत्र करत असते, सगळे तुकडे जोडत असते आणि त्या कागदांवर ना सात्विक फॅशनचं नाव लिहिलंय. आई विचारतात काय आहे हे सगळं. तर ईश्वरीला आठवतंय की ते कागद कसले आहेत ते. 1 वीकचं पेड लीव असलेलं ॲप्रिसिएशन लेटर द्यायला सुद्धा तयार नाही आहे यार, कारण त्यांना नाही, सरळ तो नाही म्हणाला. हे जे लावण्याने तिला सांगितलेलं असतं ते आठवतं, तू केलेल्या चांगल्या कामाची काहीच किंमत नाही आहे त्याच्या नजरेत असं म्हणून लावण्याने ते पेपर्सचे काही अप्रिसिएशन लेटर असतं ते फाडलेलं असतं. ते आहे ते प्रेक्षकांना जे ईश्वरीने ते जपून ठेवलं. आता बघूया ईश्वरी आईला त्या सगळ्या खऱ्या गोष्टी सांगते का. ईश्वरी आपल्याच विचारात आहे. तर आई विचारतात इशू काय विचारते मी. तर ईश्वरी म्हणते केलेल्या कामाबद्दल न दिलेलं ॲप्रिसिएशन लेटर आणि न दिलेले आभार असं म्हणून. तर आई म्हणतात म्हणजे मला नाही कळलं. तर ईश्वरी म्हणते मी केलेल्या कामाचं कौतुक करण्याची अर्णव सरांना जरूरत नाही वाटली, त्यांनी यावर सही नाही केली असं म्हणून ती सांगते. आणि म्हणते पण तरीसुद्धा हे लेटर माझ्यासाठी हे स्पेशल आहे असं म्हणून ईश्वरी सांगते. आई असं म्हणून हात मारते, म्हणते आयुष्यात काही गोष्टी मिळतात म्हणून त्या स्पेशल असतात, आणि आयुष्यात काही गोष्टी मिळत नाहीत म्हणून त्या स्पेशल असतात. आणि मग ते लेटरनं आपल्या हातात घेते ईश्वरी आणि ती विचार करते आणि म्हणते अर्णव सरांची हीच एक आठवण त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेली भीती जागी करण्यासाठी पुरेशी आहे असं म्हणते ती आईना. आणि आई मात्र विचार करतायत तिकडे. प्रेक्षकांना काहीतरी वेगळं घडायला असं वाटतंय, बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. कारण ईश्वरी म्हणते फाटलेले लेटरसुद्धा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मी जपून ठेवलं आहे हे आई असं म्हणून ती सांगते. तर आई आता बघूया पुढे काय समजावणार आहेत ईश्वरीला आणि कसं समजावणार आहेत ते. आई म्हणतात ईश्वरीला ही आठवण तुला जपून ठेवावीशी वाटली म्हणजे इतकाही वाईट नाही आहे तो माणूस असं म्हणून. मग ईश्वरींना अशी एकदम शॉक होते आईचं हे वाक्य ऐकून, आणि मग तिला कळत नाही की आईच्या या वाक्यावर उत्तर काय द्यायचं ते प्रेक्षकांना. आता बघूया ईश्वरी काय म्हणते. आई तिला आडून आडून विचारतात बरोबर ना असं म्हणून विचारत असतात. तर ईश्वरी म्हणते एक दिवस मला त्या भडकूच्यांबरोबर त्या ऑफिस घालवूनच दाखवतो आई असं म्हणून ती म्हणते. आणि मग आईसुद्धा असतात बरं का इकडे. आणि मग म्हणतात तिखट जास्तच आहे जरा असं म्हणतात आई. आणि मग ईश्वरी त्याच्याकडे बघते तर लगेच आई म्हणते तिखट जास्तच आहे जरा, सांबार तिखट आहे,
तिखट आवडतं म्हणून अति तिखट खाऊ नये माणसाने किंवा सगळीकडे तिखट म्हणजे वापरू नये असं म्हणून आई ना एक सल्ला देतात आणि तो ईश्वरीला कळतोय बरं का प्रेक्षकांनो. आईने आपल्या भाषेत ईश्वरीला समजावलंय. आता ईश्वरीच्या डोक्यात प्रकाश पडेल का बघूया. तर आई निघून जाते तिकडनं आणि मग आई निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते तिखट नाही महातिखट असा शब्द ती वापरते आर्णव सरांच्या बद्दल आणि तिच्याबद्दल आणि स्वतःशीच हसते. परत एकदा ते लेटर बघते. बघूया तर पुढे काय काय होतंय ते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो. लावण्या अर्णवला विचारायला ते तुझं जे काही काम आहे ते त्या ईश्वरीशी रिलेटेड तर नाही आहे ना. तर अर्णव लगेच तिच्याकडे बघतो रागाने बोटपीट उचलतो आणि म्हणतो नो असं म्हणून ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो ती एक साधी एम्प्लॉई आहे. नाऊ शी इज अन एक्स एम्प्लॉई असं म्हणून सांगतो. माझ्या प्रोफेशनल स्पेसमध्ये मिस ईश्वरी देसाईला कुठेच जागा नाही आहे लावण्य असं म्हणून तो ओरडतो आणि म्हणतो ॲक्च्युली ना मला हे सगळं तुला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे बट स्टील आय एम फेड ऑफ युअर क्वेश्चन्स नाव असं म्हणतो आणि म्हणतो मला हा टॉपिक परत नको आहे म्हणून मी तुला शेवटचं सांगतोय. ओ आय होप इट्स क्लिअर नाव असं म्हणून तो रागाने बघतोय. तर लावण्यासुद्धा अशी चिडून बघते आणि ती निघून जाते प्रेक्षकांना तिकडनं कारण तिचा काही फायदा झालेला नाही आहे अर्णवला थांबवायचा. मग अर्णव म्हणतो की हा प्रश्न आलाच कुठून असं तो स्वतःच्याच विचारात आहे आणि काही संबंधच नाही माझा तिच्याशी असं तो म्हणतो. आणि मग तो परत म्हणतो मी तिच्या घरी चाललोय पण तिच्या आईला भेटायला तिला भेटायला नाही असं म्हणून तो सरळ इथे स्वतःशीच कबुली देतोय परत एकदा. आणि ती जरी घरी नसली तरी मला काहीच फरक पडणार नाही असं तो म्हणतो आणि म्हणतो ॲब्सोल्युटली नथिंग. स्वतःलाच समजवते बघा कसा अर्णव म्हणतो मला तिला बघायची म्हणजे अजिबात इच्छाच नाही आहे माझी असं चाललंय त्याचं. आय नो इट व्हेरी वेल असं म्हणून स्वतःलाच समजावतोय. बरं वाटतंय स्वतःला तसं समजावून निघतोय ते. बघूया ईश्वरीची भेट झाल्यावर अर्णवचे रिॲक्शन्स काय असतात ते किंवा कसे असणार आहेत ते. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी सांगते आईला की ऐनवेळी मलाच काय सुचेना म्हणून मी आमच्या कॅन्टीनच्या मंजूताई आहेत ना त्यांच्या असिस्टंटला मी तयार करून उभं केलं. तर काय आहे हे असं आई म्हणत असतात आणि मग आत्या येते तेवढ्या म्हणते इशू हे घे सांबार चटणी इडली सांबार चटणी आणि राकेशजींना नेऊन देतं. नम्रता म्हणते आत्या मी देते मी जातच होते बाहेरच्या बाजूला कपडे काढायला. तर लगेच आत्या म्हणते अगं तू कशाला ही देईल ना म्हणजे नम्रताला पाठवत नाही आहे. तर ईश्वरी म्हणते अगं आत्या म्हणजे काय मला कामाला लावायला लावल्याशिवाय आत्याला चैनच पडत नाही असं म्हणून ईश्वरी घेऊन जाते ती प्लेट. तर आत्या नमूला म्हणते नमू तुझ्या नाश्त्याची तयारी कर असं म्हणून सांगते. आणि आता बघूया प्रेक्षकांना पुढे काय होतंय ते कारण सगळे निघून गेलेत. आणि मग ईश्वरीला बद्दल आणि राकेशबद्दल तू काय विचार केलास असं म्हणून आत्या आईला विचारते ईश्वरीच्या. आणि मग मी उगाच नाही म्हणत आहे ईश्वरी आणि राकेशबद्दल किती छान जोडी आहे वगैरे. तर आई म्हणते हो आहे पण थोडं जयुताई. तर लगेच आत्या म्हणते की थोडं व्यवस्थित विचार कर बरं काय आहे मला जरा पॅकिंग करायचं आहे साड्यांचं पार्सल कुरिअर करायचं आहे असं म्हणते ती. मी येते असं म्हणून विषय बदलून आत्या निघून जाते आणि आडून सांगते की तयारी म्हणजे विचार कर असं म्हणून. तोपर्यंत प्रेक्षकांना ईश्वरी येते आणि म्हणते की आत्या अगं राकेशजी नाही आहेत घरी असं म्हणून. मग आत्या म्हणते कुठे गेले अचानक. तर ईश्वरी म्हणते काय माहिती नाही पण घराला कुलूप आहे असं म्हणून सांगते ती. आणि नम्रता पण तिकडे बघत राहिली. तर लगेच आत्या म्हणते कशी बघितलंच नाही कोणाला तरी मदत करायला गेली असतील ती गरजू माणसाचा फोन आला ना की असेल त्या परिस्थितीत निघतो हा माणूस असं म्हणून सांगते कौतुक करते. तर ईश्वरी पण हो म्हणते आणि ते तर आहेच असं सांगते. आणि मग तिनं असं म्हटल्यानंतर आत्या लगेच बघ असं म्हणते बरं मी येते. आणि मग नम्रता म्हणते अगं आत्या आपल्या इशूचा फेमस इडली सांबार करण्यासाठी तयारी झालेली आहे चल पटकन असं म्हणून. आणि आता सगळे चल पटकन नाश्ता करायला असं म्हणून सगळ्यांना घेऊन जात आहेत. तर बघूया आता नाश्ता कसा होतोय ते. ईश्वरी म्हणते इकडे चला सुरू करा आणि कसं झालंय सांग काय सांबार चटणी इडली असं म्हणून. तर आई पण म्हणते असं म्हणून. तर प्रेक्षकांना तेवढ्या दारावर टकटक होते आणि मग आत्ता म्हणते राकेश आले असतील राकेश या ना. तर राकेशजी नाही आहेत अर्णव तिथे उभा आहे. नम्रताचं लक्ष जातं त्याच्याकडे आणि ती म्हणते अर्णव सर तुम्ही. आणि मग ईश्वरी खाताना बघ दाराकडं बघते एकदम अशी. तर अर्णव तिथे खरंच दारात आलाय. आत्याला आवडत नाही आहे अर्णव आलेला तिच्या चेहऱ्यावरनं कळतंय. पण बघू पुढे काय काय घडणार आहे ते कारण आत्याचा रुसवा जाईल वेळच्या वेळी. बघूया अर्णवला दारात उभं राहून बाकी सगळ्यांना इकडे आनंद होतो. आणि आता ईश्वरीची आई अर्णवच्या जवळ येते आणि बोलते अर्णवशी आणि म्हणते अर्णव सर तुम्ही सकाळीच इकडे असं विचारते या ना आत या असं म्हणून सांगते. तर अर्णव आतमध्ये येतो प्रेक्षकांनो. ईश्वरी तिकडनं आडून बघते बरं का. आणि मग आई डायरेक्ट त्यांना ना डायनिंग टेबलवर घेऊन येते बसा म्हणून सांगते नाश्त्याला इथे. अर्णव आधी ऑकवर्ड होतो तो काहीच बोलत नाही. आणि मग ती म्हणते म्हणजे मी फक्त तुम्हालाच भेटायला आलो होतं असं अर्णव सांगतो पण ठीक आहे असं म्हणतो तो. आणि आता प्रेक्षकांना आत्याचं तोंड वाकडं होतं आहे तिकडे. तर ईश्वरीची आई म्हणते अगदी वेळेवर आलात तुम्ही मस्त आता इडली सांबार केले ते खाऊनच जा. तर अर्णव त्यांना नको म्हणत असतो
आणि म्हणतो मी तुम्हाला हे द्यायला आलो होतो असं म्हणून सांगतो. तो पिशवी दाखवतो आणि आत्या लगेच कशी बघते बघा तिकडनं. आई विचारते हे काय आहे असं म्हणून. तर अर्णव सांगतो हे आजीनं पाठवलंय तुमच्यासाठी असं म्हणून. आणि मग हो का, मग ती पिशवी आई घेते बरं का कौतुकाने आणि हसते स्वतःशीच. आणि मग अर्णव पुढे मुद्दाम म्हणतो फक्त हे द्यायला आणि तुम्हाला भेटायलाच आलो होतो, बाकी काहीच नाही असं म्हणतो. आणि ईश्वरी तिथे बसले बरं का प्रेक्षकांना. तर आता अर्णव पुढे म्हणतो मी निघतो असं म्हणून. ईश्वरीची आई त्याला सांगते अहो आल्यासारखं तुम्ही बसा, थोडंसं खा असं म्हणून आग्रह करत असते. आणि ईश्वरी आता त्यांच्याकडे बघत असते. तर ईश्वरीची आई म्हणते की आम्हाला वाईट वाटेल सगळ्यांना. तर ईश्वरी म्हणते की आई अगं त्यांचं डाएट वगैरे असतं असं म्हणून तो सांगतो. ते असलं सगळं खात नाहीत ते असं म्हणून मुद्दामून चिडवते. तर लगेच इकडे ईश्वरीची आई म्हणते इशू कितीही डाएटवर असलेला तरी ते अण्ण समोर आल्यावर नाकारणार नाहीत ते. आणि ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे. आणि आता अर्णवला ईश्वरीची आई म्हणते अर्णव सर कितीही नको असलं तरी 2 घास खा, मी म्हणते म्हणून खा, प्लीज बसा असं म्हणून आग्रह करते. आणि आता सुद्धा हात धरते बरं का ती अर्णवचा. हाताला धरून अगदी खुर्चीवर बसवते. आणि आता प्रेक्षकांना ईश्वरीची आत्या म्हणजे जय आत्या लगेच उठते अर्णव बसल्यानंतर. ती म्हणते तुमचं चालू द्या, मला साड्यांची ऑर्डर द्यायची. तर ईश्वरीची आई म्हणते पण तुमचं नाश्ता. तर ईश्वरीची आत्या म्हणते म्हणजे जय आत्या म्हणते की नाही मी नंतर खाते. आणि आत्या तिकडनं निघून जाते. प्रेक्षकांना आत्या चिडले म्हणून अशी वागते. तर आत्या निघून गेल्यानंतर ईश्वरीची आई अर्णवला म्हणते चला तुम्हाला खाल्ल्याशिवाय ना मी सोडणारच नाही असं म्हणून सांगते. गरम गरम इडली सांबार आहे, खाऊन घ्या. इशू ते सांबार दे जरा असं म्हणून ईश्वरीला सांगते. तर अर्णव एकदम सांगतो काकू मला सांबार नको असं म्हणून सांगतो. इडली खाल्ली तर चटणी सोबतच खाईन असं तो म्हणतो. आणि आता ईश्वरी लगेच म्हणते अरे रे रे म्हणजे तुम्हाला सर टेस्ट मधलं काहीच कळत नाही असं म्हणून. अहो सर इडली सांबार हे स्वर्गात बनवलेली जोडी आहे, जगातली सगळ्यात बढिया जोडी आहे असं म्हणून सांगते. आणि आता नम्रता बघायला लागले बरं का ईश्वरीकडे. ईश्वरी म्हणते इडली सांबाराबरोबरच खायची असते. तर लगेच अर्णव म्हणतो नाही इडली चटणी हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि मला तेच आवडतं असं म्हणतो सांगतो. आणि इडली सांबार हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे असं कुठल्या रूल बुकमध्ये लिहिलं आहे का. तर ईश्वरी म्हणते चवीच्या रूल बुकमध्ये सर. तुमच्यासारख्या डाएट फूडच्या नावाखाली उकडलेल्या भाज्या आणि प्रोटीन शेक पिणाऱ्या माणसांना कदाचित नाही कळणार. तर लगेच अर्णव म्हणतो इडली सांबार टेस्टी असतो हे सांगण्यासाठी डाएट फूडला नावं ठेवायची गरज नाही आहे. तर ईश्वरी म्हणते मी कुठल्या डाएट फूडला नावं ठेवली, मला फक्त एवढंच म्हणायचं की इडली चटणीपेक्षा इडली सांबार हे एक नंबर जोडी आहे. आणि खाण्याचा खरा कदरदार इडली बरोबर फक्त चटणी खाणार नाही, कधीच खाऊ शकत नाही. मग लगेच अर्णव म्हणतो तू का बोलतेस माझ्याशी असं म्हणून. मी इथे तुझ्याशी बोलायला आलेलो नाहीये, तुला भेटायलाही आलो नाहीये. मग अर्णवला ईश्वरी म्हणते तुम्ही का बोलताय सर, तुम्ही का बोलताय, बोलू नका. तर अर्णव म्हणतो तू मला बोलावं लागतंय कारण तू चुकतीयस. तर ईश्वरी म्हणते कमाल आहे, मी फक्त एवढंच म्हटलं की इडली सांबार ही सुपरहिट जोडी आहे तर त्यात कसली आली आहे चूक. तर अर्णव म्हणतो स्वतःची आवड दुसऱ्यावर इम्पोज करणं ही चूक नाहीये. तर ईश्वरी म्हणते मी फक्त सजेस्ट केलं. नाही हा बरोबर आहे, तुम्हाला खाण्यातलं फार काही कळत नाही हे मी विसरलेच होते मी. तर अर्णव म्हणतो मला खाण्यातलं काही कळत नसेल पण तुला कशातलंच काही कळत नाही असं म्हणून दोघांची आता तुतुबेमे चालू झाले प्रेक्षकांनो. आणि अरे बाप रे असं इकडे हा म्हणतोय नम्रता परत भांडण चाललंय. तर लगेच हे तुम्हाला कसं माहिती असं म्हणून ईश्वरी म्हणते तर ऑफिसमध्ये तुला टॉलरेट केलंय मी, ती लढाई फक्त इडली सांबारची मर्यादित असू दे. तर मी ना असं सगळे तुतुबेमे चालू झाले. प्रेक्षकांना तुमचा कौल कशाला आहे ते सांगा बरं का. इडली सांबार इडली चटणी का इडली सांबार चटणी असा तुमचा रूल आहे ते सांगा. आता मला तर इडली सांबार चटणी आवडतं, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या दोघांचं भांडण थांबत नाहीये म्हणून ईश्वरीची आई सरळ ओरडते तर म्हणते इशू बास आता असं म्हणून. आणि मग पुढे विचारते अगं इडली सांबार हे काही भांडणाचं कारण असू शकतं का. तर ईश्वरी म्हणते मी कुठे भांडते, यांना माझ्याशी भांडण्याशिवाय चैनच पडत नाही. तर अर्णव म्हणतो तुलाच सवय उगाच आर्ग्युमेंट करायची फॉर नो रिझन असं तो इथे सांगतो. आणि मग ईश्वरी पुढे बोलायला जाणार तोपर्यंत इशू इडली सांबार चवीला छानच असतं ग, त्याला जे आवडतं ते तू चुकीचं नाही आहे असं म्हणून ईश्वरीची आई म्हणते ज्याला जे आवडतं ते तो खाऊ शकतो. आता तुला ती एखादी गोष्ट आवडत नाही ती दुसरी कोणी खाऊच नाही असं होऊ शकत नाही ना असं म्हणून समजावते बरं का. आणि मग प्रेक्षकांना असं म्हणून माझा चॉईस असं म्हणून अर्णव म्हणतो करेक्ट आहे माझा चॉईस. आणि मग ईश्वरीची आई म्हणते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाला अधिकार आहे काय खावं हे ठरवायचा, कळलं का असं म्हणून. आणि मग ईश्वरी एकदा अर्णवकडे आणि ईश्वरीच्या आईकडे बघते म्हणते तू माझी आई आहेस ना, ह्यांची बाजू का घेतेस. तर अर्णव म्हणतो माझी बाजू घेतली तर घेऊ दे ना असं म्हणून. कितीतरी वर्षांनी आई पाठीशी ठाम उभी राहिल्यासारखं वाटलं असं एकदम तो बोलतो. आणि सगळेच इमोशनल होतात बरं का प्रेक्षकांनो या वाक्यामुळे. आपल्याला पण जरासं इमोशनल व्हायला झालं ना, कारण अर्णव तसा इमोशनल आहे पण तो दाखवून देत नाही. त्यामुळे आता बघूया अर्णव तू थांब असं त्याला ते सगळं आठवतं आईच्या आठवणी.
ईश्वरीची आई अर्णवला चटणी देते, गरमागरम सगळं खाऊन घ्या असं म्हणते विषय बदलत, आणि खाण्याशिवाय मी सोडणार नाहीये तुम्हाला. नमू सांबार कसं झालंय बरं सांग. तर नमू म्हणते बढिया. आणि मग ईश्वरी सुद्धा काही काय करते बघा, हळूच खायला सुरुवात करते. आणि खाताना प्रेक्षकांना एक घास घेतल्यानंतर ती एकदम अशी बढिया असं म्हणून जोरात ओरडते. आणि अर्णव दचकतो बरं का प्रेक्षकांना तिच्या या बढिया म्हणण्याला. आणि अर्णव तिच्याकडे बघायला लागतो. ती एकदम जोरात ओरडल्यानंतर तर ईश्वरी चवीनं सांबार खातीये बरं का. आणि अर्णव सुद्धा बघतोय तिच्याकडे आणि हसतोय. तर आई म्हणतात कठीण आहे हिचं. तर प्रेक्षकांना लावण्या तिकडे ऑफिसमध्ये चिडचिड करते पॅमच्या समोर. ती म्हणते एवढं काय आहे त्या ईश्वरी देसाईकडे की हा मॅग्नेट सारखा आहे यार, तिच्याकडे खेचला जातो. एवढं मीटिंगचं कारण पुढे केलं तरी थांबला नाही तो इथे असं म्हणून खूप चिडचिड होते तिच्यावर. निघून गेला त्या मिडल क्लास मुलीच्या घरी असं म्हणून. तर पॅम सांगत असते जस्ट काम लावून लावण्या, अशी चिडचिड करून काय होणार आहे. तर जस्ट शटअप असं म्हणून लावण्या तिच्यावर सुद्धा ओरडते बरं का पॅमवर. आणि म्हणते दिस इज नॉट गेटिंग अनबरेबल फॉर मी असं म्हणते. इतकी वर्ष ओळखते मी यारला, पण तो असा कधीच वागत नव्हता कसा असं. पण आता ही काल आलेली ईश्वरी देसाई नोकरी सोडून गेली तरी त्याच्या मनातून मात्र अजिबात जात नाही असं लावण्या म्हणते पॅमच्या समोर परत. आणि ती चिडचिड करते. तर आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय होणार आहे ते. कारण वल्लरीचा फोन येतो आता लावण्याला आणि ती उचलते आणि मग म्हणते वल्लरी लगेच फोनवर की काय ग लावण्या, नाही ना गेला अर्णव ईश्वरीच्या घरी असं म्हणून विचारायला चालू करते. आणि मला माहितीच होतं की एकदा तुझ्याकडे काम सोपवलं की झालंच असणार असं म्हणून. तर लावण्या अशी चिडते आणि एकदम म्हणजे नाही झालं असं म्हणून सांगते ती ओरडून. तरी लगेच वल्लरी म्हणते नाही झालं म्हणजे तू अर्णवला ऑफिसमध्ये थांबवू नाही शकलीस का. तर लावण्या म्हणते मराठीतच सांगते ना मी, नाही थांबवता आलं मला त्याला इथे. तर वल्लरी म्हणते काय ग एवढं सोपं काम नाही झालं का तुझ्याकडून, असं करून कसं चालेल लावण्या. तर वल्लरी म्हणते मामी मी ऑलरेडी डिस्टर्ब आहे, प्लीज तुम्ही मला असं म्हणून ओरडत असे. तर लावण्याला वल्लरी म्हणते की 1 मिनिट असा रागराग करून काही साध्य होणार नाही आहे, मी काय सांगते ते नीट ऐक. तर लावण्या म्हणते बोला काय बोलायचं आहे आता तुम्हाला नवीन. तर वल्लरी म्हणते हे बघ लावण्या, तुझ्या मनात ना काही असलं ना तरी सुद्धा अर्णव तुला फार किंमत देत नाही, हेच सगळं सत्य आहे. आणि ईश्वरीशी सतत भांडून सुद्धा तो मात्र तिला भेटायला जातो, याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. मग लावण्य विचारते काय कारण आहे. तर वल्लरी सांगते ते कारण म्हणजे अर्णवची आजी माझी आगाऊ सासू असं म्हणून सांगते. आणि म्हणते कसं आहे ना, त्या ईश्वरीने पहिल्या दिवसापासूनच माझ्या सासूला पटवून ठेवलंय. सगळ्यांशी गोड बोलून सगळ्यांच्या मनामध्ये तिने घर केलंय. आणि आता लावण्या या एका कारणामुळे ना अनेक गोष्टी झालेल्या आहेत. सारखी त्या ईश्वरीला अर्णवच्या जवळ जायची संधी मिळते. मग लावण्या म्हणते मी आता काय करू. तर वल्लरी सांगते आजीच्या मनाच्या मार्गाने अर्णवच्या मनापर्यंत पोहोच तू असं म्हणून सांगते. आणि म्हणते कसं आहे माहिती आहे का, अर्णव त्याच्या आजीचं म्हणणं कधीच टाळत नाही. त्यामुळे जर का तुला अर्णवला जिंकायचं असेल तर तुला आधी आजीचं मन जिंकायला हवं असं म्हणून आता तिने डोस दिलाय. आणि या ईश्वरीला खूप आधीपासून कळलंय, शहाणी असशील तर तू पण तसंच वाग असं म्हणून आता वल्लरी सांगते लावण्याला. आणि पटतंय ना मी काय बोलते ते. तर लावण्या सुद्धा शांतपणे ऐकते आणि म्हणते म्हणजे विचार करते मी. तर लावण्याला वल्लरी म्हणते विचार करायला वेळ नाहीये लावण्या, कृती कर तू, कृती कर, चल बाय असं म्हणून फोन ठेवते. तर प्रेक्षकांना लावण्या सुद्धा या गोष्टीचा विचार करते. आता बघूया लावण्या कशी वागणार आहे ते. तर इकडे आता इडली खाऊन झालेली आहे. तर ईश्वरीची आई म्हणते बरं झालं तुम्ही आला, त्या निमित्ताने गप्पा झाल्या आपल्या थोड्या. तर ईश्वरी म्हणते गप्पा कुठे, अर्णव सरांना तर जास्त बोलायची सवयच नाही असं म्हणून. तर लगेच अर्णव म्हणतो आम्ही दोघं बोलतोय ना, तू कशाला मध्ये बोलतेस असं म्हणून विचारतो. आणि मग अर्णव म्हणतो काकू मी पण आज खूप दिवसांनी इडली चटणी खाल्ली, थँक्यू असं म्हणते. तर ईश्वरीची आई म्हणते हो ना, मग कधी मनात आलं तर या कधी हक्काने. तर ईश्वरी म्हणते कधी या काय तुम्ही सांगतेस, म्हणजे कोणीतरी घरात असायला नको का असं म्हणून विचारते बरं का. आणि मग इशू अगं काय हे. तर लगेच बरोबर तुला बोलायचा सेन्सच नाही असं अर्णव म्हणतो. तर ईश्वरी म्हणते घरात कोणी नसेल तर अच्छा म्हणजे यात पण माझीच गलती आहे का असं म्हणून चालू करते परत ईश्वरी. आणि मग आई म्हणते अगं इशू. तर ईश्वरी म्हणते अगं आई तू पण 1 मिनिटात टीम बदलतेस ग. आणि मग नम्रता हसते, ते बघून दोघी टाळ्यात येतात एकमेकींना. आणि मग ईश्वरी म्हणते म्हणजे आता ताई पण यांच्याच टीममध्ये आहे असं म्हणून. आणि मग बिचारी एकटी आहे. तर अर्णव म्हणते अर्णवकडे बघून म्हणते ठीक आहे तुम्ही सगळ्या मिळून मला नेहमी एकटं पाडता, जाऊ दे मी जाते असं म्हणून. तर दोघीजणी थांबवतात ईश्वरीला
समजूत काढत असतात आणि त्या तिघींची जी काही बोलणी आहेत, खट्टी मिट्टी भांडण आहे, ती अर्णव इकडे बघतोय आणि गालात हसतोय. बरं काय, ईश्वरीला नम्रता तिकडनं गुदगुला वगैरे करते, असं सगळं चाललंय. आई पण हसतायत आणि अर्णव किती प्रेमाने बघतोय बघा. ईश्वरी खळखळून हसते, ते सगळं आवडतंय अर्णवला, पण तो दाखवत नाहीये. मग त्या तिघी जणी अशी एकमेकींना अशी छान मिठी मारतात, मी पण असं म्हणून, नम्रता पण सांगते असं म्हणून. आणि आता छान अशी तिघींनी मिठी मारलेली बघून मला तरी बरं वाटतंय, अर्णवला पण बरं वाटतंय. आणि अर्णव मात्र एकटक बघतोय ईश्वरीकडे, पण त्याच्याच लक्षात येत नाही बरं का प्रेक्षकांना. पण आता उद्याच्या भागात बघूया. माझी आई इतकी गोड आहे ना, तिच्यामुळे सगळे आमच्या फॅमिलीला धरून आहेत असं म्हणून ईश्वरीच्या आईबद्दल ईश्वरी बोलते आणि अर्णव ते ऐकतोय उद्याच्या भागामध्ये. तर इकडे आजी म्हणते फक्त 2दा भेटला ईश्वरीच्या आईला, पण किती प्रेमाने बोलतोय आणि पण मला आपण भेटलं पाहिजे, कौतुक करतोय असं म्हणून आजी पण म्हणते मला पण सांगा कधी जाताय, त्या अर्णव म्हणतो. तर आजी म्हणते तू अजिबात येऊ नकोस इथे, मी सिंदूर भेटेल ना वगैरे. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे ईश्वरीची आई कोण आहे हे वल्लरी बघते तर वल्लरीला धक्का बसतोय, कारण ती सुषमा आहे. म्हणजेच काहीतरी गोडबंगाल भूतकाळातलं पुढे येणार आहे. इंटरेस्टिंग होते सिरियल, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करा.